माय लेक. हळूहळू डोळे उघडा. कसं वाटलं? बरं वाटलं? काय अनुभव सांगा भाऊ, काय वाटलं? सर वेगळंच काहीतरी वाटतं सर. म्हणजे मला नदीमिया म्हणजे असं वाटत होतं ना की ना आपण असं उंच 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 असं आकाशात असं वर उडतोय एकदम भारीमध्ये असं तरंगतोय आणि ना आजूबाजूला कोणच नाही, मी एकटाच आहे. म्हणजे पायलटवालीच फिलिंग आली हो सर. आणि कोणाला काय अनुभव आला? सर मी तर विसरलोच होतो की मी शाळेत आहे म्हणून. सर ए हळू ग, हळू ना. अगो खरंच लय भारी वाटलं बघा. मन एकदम शांत झालं. शांतपणे नाही का सांगताय? नाही खरंच सर, ध्यानामध्ये किती शक्ती असते नाही, मन अगदी एकाग्र होऊन जातं. काय होतं ना, हे मन एकाग्र झालं ना, सगळं रिकामं झालं ना, की त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही एखादा विषय अभ्यासाला घेता तेव्हा त्या रिकाम्या डोक्यामध्ये फक्त तो विषय राहतो. मग तुमचं लक्ष केंद्रित होतं, कॉन्सन्ट्रेशन होतं. मायलेक असं का बोललं असेल रॉकी? चला मग आजची शाळा कंप्लीट. संपलीस? आणि एक मिनिट बस 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 बरं झालं आठवलं. उद्याचा अभ्यास मी जी गणितं दिलेत ती 2 वेगवेगळ्या पद्धतीने उद्या सोडवून आणायची. सर दोन्ही पद्धतीत का सोडवायचे? उत्तर तर एकच असणार ना का बाई? हे मला नाही, उत्तर जरी एकच असलं तरी वेगवेगळ्या पद्धतीने सोडवण्याची प्रॅक्टिस करा. याचा आयुष्यात नक्की उपयोग होईल. आयुष्याची पण गणित आहेत ना, फक्त हे अंकगणित बीजगणित ह्याच्यापेक्षा आयुष्यामधली पण काही गणितं सोडवायची असतात. ती सोडवण्यासाठी एकाच मार्गाने जाऊन चालत नाही, वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करावा लागतो. पळा मोदा. दादा तुमच्या टेम्पोच्या मागे कात्यायनी देवी असं लिहिलंय का? ते देवीचं नाव आहे आमच्या. अच्छा पण मग ते का लिहिलं असं काही असेल ना, म्हणजे असं ठेवायचं असतं का काय? ते काय माहित नाही, मी फक्त ड्रायव्हर आहे. मालकान लिहिलंय, त्याचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. अच्छा अच्छा काय बरं त्या मालकाचं नाव माहिती आहे का तुम्हाला? पण काय झालं? नाही काही झालं काहीच नाही. नाव म्हणजे फक्त नाव पाहिजे होतं बस. चंद्रकांत साळवी नाव आहे त्याचं. चंद्रकांत साळवी. अच्छा ठीक आहे दादा. हा शिवा झालंय काय? अरे काय नाही सांगते तुम्हाला. हा बोल आशू. हॅलो शिवा, कुठेस तू? शाळा संपली नाही अजून. अरे निघालेच आहे काय? येते ना लवकर घरी ये. हो मी रस्त्यात आहे. अरे येते चल चल. पोटभर जेवलायस ना रे सुहास? हो गाई, पोटभर जेवलोय मी. तू जेव. पण मला कळत नाही, तू तिकडे का नाही जेवलो? कोणाकडे? ते देसायांकडे. आपल्या कालवण आवडत नाही, त्यांचं कालवण आपल्याला आवडत नाही. मी तुझा राग समजू शकतो, पण आई आता सगळं आपल्या मनासारखं व्हायला लागलंय ना. आज बघितलंच ना किती दमाला आली ते. अरे ते उर्मिलाने काय चोरात ठेवून दिली रे शिवाच्या. मला तर वाटतं अजून कान वाजत असतील तीच. पण आपल्या आयडियाचा एवढा फायदा होईल असं वाटलं नव्हतं रे मला सुहास. अरे बघितलंस ना ती शिवा कशी गुपचूप झाली, ते बोलूच शकत नव्हती ती. कर्म गाई, नुसती कर्म आहेत ही. पण आई तुला सांगू का, मी शिवाला ना पहिल्यांदा एवढ्या शॉक मध्ये बघितलंय. आता असे शॉक वरचे वर द्यायचे तिला, कळलं काय? मी वरचे वर म्हणते ना, ते फार महत्वाचं आहे बरं का. नाही ती शिवा चलाक आहे एक नंबरची. तिला थोडा वेळ दिला ना तिच्या कुरापती सुरू होते.
त्यामुळे ती यातनं बाहेर पडायच्या आत आपण घरच्यांच्या नजरेत ती आणखीन आणखीन कशी उतरेल याची सोय करायची. कळलं का? म्हणजे तवा गरम आहे ना, तोपर्यंतच आपली पोळी भाजून घेऊया, त्याचाच आपला फायदा आहे. आई तो विचार मी करून झालेला आहे. तो तर बघच, शिवा कशी अशी मनातनं खचते बघ. वा वा, जमायला मी तुला. मग जसा गुरु तसा शिष्य. ताई ताई काय झालं गो? बरी आहेस ना तू? उर्मिला, तुला शिवाची माफी मागावी लागेल. मला कळतंय तुला संपदाची काळजी वाटतेय, पण शिवा ह्या घरची सून आहे. तिच्यावर हात उचलणं चुकीचं आहे आणि मला आपल्या घरात हे असलं वातावरण नको आहे. ताई अगं, मी पण शिवाच्या काळजी पोटीच तिच्यावर हात उचलला. अगं, मला जशी संपदा आहे ना तशीच शिवा आहे. आणि सध्या शिवाला खूप त्रास होतोय ग या सगळ्या गोष्टींचा, आणि तिला त्रास होऊ नये म्हणून मी हात उचलणं हा पर्याय नाहीये. आपण बसून बोलून सगळ्या गोष्टी सोडवू शकतो उर्मिला. ताई, आणि माझ्या अटींचं काय? अगं, त्या पण मी शिवाच्या चांगल्यासाठीच घातल्या होत्या. ताई अगं, तिला कळतच नाहीये की तिचा हा अतिउत्साही स्वभाव तिचं स्वतःचंही नुकसान करू शकतो. हो उर्मिला, मला कळतंय तू काय विचार करतेस ते माहितीये ग मला. तुझ्या अटींचं म्हणशील तर मी त्याबद्दल विचार करते, पण त्याआधी तुला शिवाची माफी मागावी लागेल, कारण त्यामुळे गैरसमज झालेले नकोय मला आपल्या घरात. बरं ताई, मी माफी मागेन. गुड गर्ल. आता शोभतेस माझी छोटी बहीण.